वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात सध्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. कारंजा लाड शहरात जीवन प्राधिकरणाचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला. थकीत पाणी बिल वसुलीच्या नावाखाली प्राधिकरणाने थेट संपूर्ण भागाचा पाणी पुरवठाच बंद केला. हा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. पंचशील नगर, मंगरुळ वेस, दाईपुरा आणि ओंकारेश्वर मंदिर परिसर येथील नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून पाण्या वाचून हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. विशेष म्हणजे या भागातील अनेक नागरिक नियमितपणे पाणी बिल भरत असतानाही त्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं. थकीतदार काही आणि शिक्षा सर्वांना, असा सवाल आता नागरिक उघडपणे विचारू लागलेत. या पार्श्वभूमीवर 23 मार्च रोजी संतप्त महिलांनी थेट जीवन प्राधिकरण कार्यालय गाठले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनीही थकीत बिल धारकांमुळेच संपूर्ण पाईपलाईन बंद केल्याची कबुली दिली. मात्र हा निर्णय चुकीचा असून प्रामाणिक ग्राहकांना शिक्षा देण्याचा प्रकार असल्याचा आरोप आहे. दरम्यान प्रभागाचे नगरसेवक नदीम अहमद यांनी पुढाकार घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी लावून धरली. वाढत्या दबावामुळे अखेर प्राधिकरणाने माघार घेत लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिलेत. बारबोले मंगरुळ वेस, पंचशील नगर, ओंकारेश्वर मंदिर जवळ आम्ही राहतो. आमचेवाले आता 8-10 दिवस झाले आमचे नळ नाही येऊन राहिलेले आहे. आम्ही आमचे बिल क्लिअर भरलेले आहे, तरी आमचंवालं काहीच पाणी नाही, आम्हाला नळ नाही येऊन राहिले. इथे आम्ही कंप्लेंट द्यायला आलो तर आम्हाला साहेब लोक म्हणतात का त्यांना सांगा का तुम्ही त्यांना बिल भरायला लावा. आम्ही त्या लोकांना कसं सांगा बिल भरा म्हणून? तुम्ही हे काम यांचं आहे, आम्ही कसं बोलणार आहे त्यांना? आमचे नळ आलेच पाहिजे.